नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती 2026 त्याच्या अनुषंगाने प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत। तर अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे। येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे। तरी एकही प्रश्न स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा। चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय आहे। पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी जमात कोणती आहे? 4 पर्याय तुमच्या समोर ठेवलेले आणि तुम्हाला विचारले की भारतातील सर्वात मोठी जमात कोणती आहे। पर्यायामध्ये दिले गोंड, भिल्ल, संथाळ आणि मिझो। तर योग्य उत्तर काय असेल? जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येते तेवढे प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये देत चला। महत्त्वाचे प्रश्न आहे। तर भारतामध्ये सर्वात मोठी जमात जर म्हटलं तर ती आहे भिल्ल, म्हणजेच पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील। तर बघा, भारतातील सर्वात मोठी जमात भिल्ल आहे। भिल्ल जनजातीविषयी माहिती म्हटलं तर 2011च्या जनगणनेनुसार भिल्ल जनजाती भारतातील काय आहे, सर्वात मोठी असून ती देशातील एकूण अनुसूचित आदिवासी लोकसंख्येच्या 38% इतकी आहे। तुम्हाला जर विचारलं की ही जमात मुख्यतः कुठं आढळते, तर बघा, महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये आणि मध्य प्रदेश या राज्यामध्ये ही आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते। आता ह्या जमातीची काय आहे, भिल्ल जमातीची जी भाषा आहे ही त्यांची स्वतःची भाषा आहे। ती मराठी आणि गुजराती भाषेशी साम्य असलेली भाषा आहे। त्यांचा जीवन प्रकार जर आपण पाहिला तर तो पारंपरिक कृषीप्रधान असून शिकार आणि शेती हे त्यांच्या उपजीविका आहे प्रमुख साधन आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। टोटो जमात कुठे आढळते? महत्त्वाचा प्रश्न आहे। टोटो जमात कुठे आढळते? ओडिसा, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम यापैकी योग्य उत्तर काय आहे की टोटो जमात ही पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आढळते। म्हणजेच या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय आहे? पर्याय नंबर क। ह्याबद्दल आपण माहिती बघूया। टोटो ही जी जमात आहे ही एक अतिशय लहान जमात आहे आणि ती कुठं पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यातील टोटोपाडा येथे आढळते आणि या जमातीला काय एक धोक्यात आलेली जमात असं मानलं जातं। पुढचा प्रश्न आपण बघूया। नागा जमात कोणत्या राज्यात आढळते? नागा ही एक आदिवासी जमात आहे आणि ती कोणत्या राज्यामध्ये आढळते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। मणिपूर, नागालँड, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश असे पर्याय तुमच्या समोर आहे। आता बघा, नागा जमात कोणत्या राज्यात, म्हणजेच काय, तर याचं उत्तर प्रश्नामध्येच तुम्हाला मिळून गेलेलं असेल की नागा जमात ही नागालँड या प्रदेशामध्ये आढळते किंवा या राज्यामध्ये आढळते। म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? पर्याय नंबर ब। नागा ही जी जमात आहे ही नागालँडची काय मुख्य जमात आहे आणि त्यांचे काय वेगवेगळे उपसमूह आहे। कोणकोणते? आओ आहे, कोन्याक आहे, सेमा आहे, असे उपसमूह आहे आणि त्यांच्या पारंपरिकता आणि शौर्यासाठी ही जमात काय प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। गोंड जमातीचा मुख्य सण कोणता आहे? गोंड जमात हे हिचा मुख्य सण तुम्हाला विचारलं। बघा, मोहम, माघ, कर्मा, कांग यापैकी योग्य उत्तर काय असेल की गोंड जमातीचा मुख्य सण कोणता आहे? तो कोणता आहे? तर कर्मा हा जो आहे हा गोंड जमातीचा काय मुख्य सण आहे। बघा, गोंड जमातीचा मुख्य सण कर्मा हा आहे। हा सण कधी साजरा केला जातो? तर पिके आणि वनस्पतीच्या पूजेशी संबंधित आहे, जो एकता आणि निसर्गाप्रती कृतज्ञतेचे प्रतीक मानले जातं। पुढचा प्रश्न आपण बघूया। भिल्ल जमाती कोणत्या नृत्यासाठी प्रसिद्ध आहे? भिल्ल जमात आहे ही हिचं कोणतं नृत्य प्रसिद्ध आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे। पर्यायामध्ये तुम्हाला दिलेलं आहे गरबा, त्यानंतर घुमर, गवारी आणि झुमर। तर भिल्ल जमात कोणत्या नृत्यासाठी प्रसिद्ध आहे? तर तिचे योग्य उत्तर आहे गवारी या नृत्यासाठी ही जमात प्रसिद्ध आहे। म्हणजेच पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। भिल्ल जमातीच्या पारंपरिक नृत्याला काय गवारी म्हणतात। ते कधी साजरे केले जातं? तर शिवपूजेदरम्यान हे साजरे केले जातं। तर याचं सादरीकरण कसे करतात? नाटक म्हणून सादर केलं जातं। याच्यामध्ये काय तर कथाकथन आणि संगीत हे दोन्ही समाविष्ट असतात। पुढचा प्रश्न आपण बघूया। संथाळ बंड कधी झाले? बऱ्याच वेळेस हा प्रश्न तुम्हाला
प्रश्नपत्रिकेमधून येऊन गेला असेल आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तरही येत असेल की संथाल बंड कधी झालं. पर्याय 1825, 1855, 1842 किंवा 1865. योग्य उत्तर काय आहे तर संथाल बंड हे 1855 झालेले आहे. म्हणजेच पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य आणि हा चूक उत्तर. संथाल बंड हे 1855 कोणाच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे असा प्रश्न जर आला तर सिद्धो आणि कान्हू मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली हे बंड झालं होतं. आणि याला कारण काय होतं तर ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध आणि जमीनदाराच्या अन्यायाविरुद्ध लढलं गेलेलं एक बंड आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. बिरसा मुंडा कोणत्या जमातीचे होते. काय बिरसा मुंडा कोणत्या जमातीचे होते. ओराव जमात, संथाल जमात, मुंडा जमात का भिल्ल जमात. बिरसा मुंडा कोणत्या जमातीचे होते. योग्य उत्तर आहे सी मुंडा जमातीचे होते. बिरसा मुंडा हे मुंडा जमातीचे होते. बिरसा मुंडा हे मुंडा जमातीचे एक महान नेते होते की ज्यांनी काय उलगुलन चळवळीचे नेतृत्व केले आणि जमातींना शोषणापासून मुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून हे व्यक्तिमत्व काय महान आहे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतातील जमाती कोणत्या श्रेणीत आहेत. ज्या श्रेणी दिलेल्या आहे काय SC, NT, VJNT, OBC. तर यापैकी काय भारतातील जमाती कोणत्या श्रेणीत आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग, सामान्य श्रेणी. काय असेल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी अनुसूचित जमाती. भारतीय संविधानानुसार जमातींना काय विशेष अधिकार सुविधा प्रदान करण्यात आलेल्या आहे आणि त्या प्रदान करण्यासाठी त्यांना अनुसूचित जमातीमध्ये सूचीबद्ध केलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. तोडा जमात कुठे राहते किंवा तोडा जमात कुठे आढळते असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. बघा अरुणाचल प्रदेश, त्यानंतर आसाम, निलगिरी आणि नागालँड. तोडा जमात कुठे आढळते तर तोडा जमात ही निलगिरी म्हणजे तामिळनाडू या ठिकाणी आढळते. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर क. पुढचा प्रश्न आपण बघूया. उराव जमात कोणत्या राज्यात आढळते. उराव जमात कोणत्या राज्यात आढळते असा प्रश्न तुम्हाला विचारला. बघा छत्तीसगड, झारखंड, गुजरात, नागालँड अशा पर्याय तुम्हाला दिले. तर उराव जमात कोणत्या राज्यात आढळते. उराव जमात ही काय आहे झारखंडची मुख्य जमात आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय पर्याय नंबर ब. उराव जमात ही झारखंडची मुख्य जमात आहे. ती शेती, जंगलातील लाकूड, फळे आणि मध यावर काय आहे अवलंबून आहे. पुढचा प्रश्न आहे गद्दी जमातीचा मुख्य व्यवसाय कोणता आहे. बघा 4 पर्याय तुमच्या समोर आहेत आणि प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की गद्दी जमातीचा मुख्य व्यवसाय कोणता आहे. शेती, विणकाम, पशुपालन, मासेमारी. काय उत्तर येईल याचं. या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पशुपालन. जी गद्दी जमात आहे या जमातीचा मुख्य व्यवसाय कोणता आहे तरी पशुपालन हा आहे. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल की गद्दी जमात कोणत्या प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात आढळते तर तिचं उत्तर राहील बघा हिमाचल प्रदेशामध्ये. आणि ते काय करतात मेंढ्या आणि शेळ्या पाळतात आणि त्यांची लोकर विकून आपला उदरनिर्वाह करतात. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या राज्याला जमातीचे राज्य म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये जमातीचं राज्य म्हणून कोणतं राज्य आहे की ज्याची ओळख आहे. पर्याय पहा काय ओडिसा आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे आणि झारखंड आहे. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलंच असेल की कोणत्या राज्याला जमातीचं राज्य म्हणून ओळखलं जातं तर छत्तीसगड हे जे राज्य आहे याला काय जमातीचं राज्य म्हणून ओळखलं जातं. कारण काय छत्तीसगडमधील सुमारे 32% लोकसंख्या ही काय आहे तर आदिवासी आहे. आणि येथील जी प्रमुख जमातीमध्ये कोणकोणत्या जमाती येतात. ज्या आदिवासी जमातीमध्ये गोंड ही जमात येते, बैगा ही जमात येते, ओराव या जमातीचा काय आहे समावेश आहे. कोणकोणत्या जमाती गोंड, बैगा आणि ओराव या जमातीचा यामध्ये समावेश आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भिल्ल आणि गोंड जमातीचे मुख्य दैवत कोणते आहे. भिल्ल आणि गोंड ही जी आदिवासी जमात आहे या जमातीचं मुख्य दैवत कोणतं आहे. पर्याय तुमच्या समोर आहे. काय आहे भैरवदेव आहे, महादेव आहे, धर्मदेव आहे आणि भैरवबाबा आहे. तर या 4 पैकी
भिल्ल आणि गोंड जमातीचे मुख्य दैवत कोणते आहे? योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे आहे. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आहे. व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करायचं आहे. मग कोणतं दैवत आहे भिल्ल आणि गोंड जमातीचे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा, धर्मदेव. धर्मदेव ही जी देवता आहे ही काय आहे? भिल्ल आणि गोंड जमातीची मुख्य देवता आहे. भिल्ल आणि गोंड या दोन्ही समुदाय काय धर्मदेवची पूजा करतात. त्यांचा असा विश्वास आहे की धर्मदेव निसर्ग आणि मानवतेचे रक्षण करतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. संथाल जमातीची भाषा कोणती आहे? जी संथाल जमात आहे या जमातीची भाषा तुम्हाला विचारलेली बघा. पर्यायामध्ये काय दिले? हिंदी दिले, बंगाली दिले, संथाळी दिले आणि नागपुरी दिले. तर संथाळ या जमातीची भाषा कोणती आहे? तर संथाळी. पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. संथाळी भाषा ही काय ओल चिकी लिपीत लिहिली जाते. कोणत्या लिपीमध्ये? तर ओल चिकी लिपीमध्ये लिहिली जाते. हा सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. आणि ही झारखंडच्या मान्यप्राप्त भाषापैकी एक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भिल्ल जमातीनंतर मध्य प्रदेशातील सर्वात मोठी जमात कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी जमात कोणती आहे? तर भिल्ल जमात आहे. ती जास्त प्रमाणात कुठे आढळते? तर मध्य प्रदेशामध्ये आढळते. तर या जमातीनंतर सर्वात मोठी जमात कोणती आहे? गोंड, बैगा, कोरकू, मुरिया. काय उत्तर असेल? तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय नंबर अ. भिल्ल नंतर मध्य प्रदेशातील सर्वात मोठी जमात कोणती आहे? तर ती आहे गोंड जमात. मध्य प्रदेशात भिल्लानंतर गोंड जमात दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी जमात आहे. त्यांची लोककला आणि नृत्य संस्कृती हे काय खूप प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. तसेच आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशीच एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.